आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार आदरणीय सुमनताई, सौ लांजेकर मॅडम, मदने साहेब, संजयजी बजाज, आपल्या एक नंबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर खाडे सर, आदरणीय लगारे सर, ज्येष्ठ नेते रामभाऊ अण्णा थोरात, राजाराम काका माळी, अशोक तात्या घाईल, सिराज बाबा मुजावर, वठारे सर, सूर्यकांतजी पाटील, शीलाताई पाटील, आपल्या संस्थेचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा हा कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचं कारण असं आहे की या दोन्ही संस्था या मतदारसंघातील सर्वात कार्यक्षम संस्था आहेत. या संस्थांनी या गावांना ओळख मिळवून दिलेली आहे. या गावांना स्वतःची ओळख या संस्थांच्या माध्यमातून संबंध तालुक्यामध्ये, संबंध जिल्ह्यामध्ये, संबंध राज्यामध्ये निर्माण केलेली आहे. आणि अशा संस्थांच्या पुढे ज्या अडचणी उभ्या होत आहेत, अशा संस्थांची धोरणं ठरत असताना शासनाच्या माध्यमातून जे सहकार्य व्हायला हवं ते सहकार्य झालं पाहिजे. आणि आपला आवाज शासन स्तरावरती कुठेतरी मांडत असताना ताकदीचा पाहिजे. यासाठी गावातल्या सर्वच सहकाऱ्यांचं, संचालकांचं आणि शेतकरी बांधवांचं पवार साहेबांशी संवाद साधून देणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य होतं. आज अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथे स्वागतसुद्धा करतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की कवठे एकंद हे गाव या तालुक्यातल्या राजकीयदृष्ट्या अत्यंत अग्रगण्य असं गाव आहे. अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ इथं आहे. सिद्धनाथाचं मंदिर आणि इथला दसरा संबंध राज्यामध्ये प्रसिद्ध असलेला दसरा आहे. अनेक वेळेला साहेब आपण बातम्यांमध्ये बघितलं असावं, पण राज्यामध्ये जशा आतिषबाजीच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. ऑस्ट्रेलियाला आम्ही बघितलं की 31 डिसेंबरला अनेक ठिकाणचे फटाकड्यांचे बातम्या आम्ही बघतो. पण या गावातली जर आतिषबाजी आपण बघितली तर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देशांना सुद्धा मागे पाडेल अशी आतिषबाजी या गावाची आहे. उत्पन्नाचं ते साधन आहे आणि शेती म्हणून उत्पन्नाचं साधन असताना आज ऊस पिकवत असताना गावच्या शेजारी असलेल्या नदीमध्ये ज्या पद्धतीचं पाणी अलीकडच्या काळात वरनं यायला लागलेलं आहे, किंबहुना आज शेती करत असताना ज्या अडचणी आमच्या समोर येतात, द्राक्ष शेतीन द्राक्षातल्या अडचणी साहेब आपल्या कानावर निश्चितपणाने आहेत. पण मतदारसंघातलं हे पहिलं गाव असावं ज्यांनी क्षारफळ योजनेवरती काम चालू केलं. या संस्थेची स्थापनेमध्ये स्वर्गीय आबांचा सुद्धा मोठा हात होता. इथल्या सगळ्या लोकांनी आबांना सहकार्य केलं होतं. अनेक लोक एकत्रितपणाने येऊन राजकीय अराजकीय सगळे हेवे दावे बाजूला ठेवून या संस्था उभ्या करायला पाहिजेत. या संस्थांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या आयुष्यात 4 चांगले दिवस आले पाहिजेत हा उद्देश ठेवला आणि चांगल्या पद्धतीने या संस्था चालवण्याचं काम या गावातल्या लोकांनी केलं. मला सांगताना आनंद होतोय, दोन्ही संस्थांच्या ठेव्या 20-20 कोटींपेक्षा जास्त आहेत आणि अशा संस्था आज बोटावर मोजण्या इतपत या संबंध महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे माझी साहेब आपल्याला विनंती आहे की इथल्या सर्वच लोकांनी मागणी केली की क्षारफळच्या बाबतीत आज आम्ही काम चालू केलेलं आहे. अनेक प्रायव्हेट कंपनीजला यांनी भेटून त्यांच्या संबंधित मीटिंग केली, पण ते खर्च काही जमेनात. म्हणून शासनाकडे त्यांनी हात जोडले. शासनाची स्कीम या गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला, पण क्षारफळसाठी जो निधी उपलब्ध असावा लागतो 80% शासन देत जरी असलं तरी 20% गावामधून गोळा करत असताना गावाची दमछाक मात्र अलीकडच्या काळामध्ये व्हायला लागलेली आहे. पण तसं असताना सुद्धा कवठे एकंदमधल्या या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आणि कुठल्याही पद्धतीने 20% जी रक्कम आहे ती आम्ही ॲडव्हान्समध्ये भरायला तयार आहे. पण आमच्यावरती अन्याय कामा होता नाही.
आमचं गाव या योजनेमध्ये समाविष्ट झालं पाहिजे, ही योजना आमच्या गावासाठी मंजूर झाली पाहिजे, ही एकमेव मागणी आज या गावाचे अंतिम मागणी आपल्या माध्यमातून शासन स्तरावर पोचावी आणि या गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा, एवढीच भूमिका आज या संचालकांच्या माध्यमातून, या गावातल्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आपल्यासमोर मांडतोय. त्यामुळं माझी आपल्याला येणाऱ्या काळात विनंती असणार आहे की लवकरच आम्ही सर्वजण यासाठी पाठपुरावा करू. आपण यावरती कृतीच्या माध्यमातून कवठे एकंदसारख्या महत्त्वपूर्ण गावाला न्याय द्याल अशी अपेक्षा मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण कवठे एकंद गावी येऊन आम्हाला सर्वांना वेळ दिलात त्याबद्दल मी मनापासून आदरणीय साहेबांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.